नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 8 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। नीति आयोगाच्या अहवालानुसार केंद्राच्या प्रमुख पोषण अभियानाच्या एकूण अंमलबजावणीच्या बाबतीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी अनुक्रमे पहिल्या 3 राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे। भारतातील पोषणावरील प्रगती जतन करणे, पॅन्डेमिक टाइम्समध्ये पोषण अभियान या शीर्षकाच्या अहवालात पुढे म्हटले आहे की 19 मोठ्या राज्यांपैकी 12 राज्यांमध्ये 70% अधिक अंमलबजावणी गुण आहेत। केंद्रशासित प्रदेशांमध्ये दादर नागर हवेली, दमन आणि दीव आघाडीवर आहेत, तर पंजाब आणि बिहार सर्वात कमी कामगिरी करणारे आहेत। तसेच छोट्या राज्यांमध्ये सिक्कीमने सर्वोत्तम कामगिरी केली आहे। बघूया पुढील घडामोड। मास्टरकार्डने सर्व BCCI आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी शीर्षक प्रायोजकत्व अधिकार प्राप्त केले आहे। मास्टरकार्डने भारतीय प्रेक्षकांपर्यंत आपली धोरणात्मक पोहोच वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत सहयोगाची घोषणा केली आहे। मास्टरकार्ड आणि BCCI यांच्यातील सहकार्यादरम्यान मास्टरकार्ड हे घरच्या मैदानावर होणाऱ्या पुरुष आणि महिलांसह सर्व आंतरराष्ट्रीय सामने, टुलिप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे शीर्षक प्रायोजक असेल। बघूया पुढील घडामोड। बिल पेमेंट सोल्यूशन ऑफर करण्यासाठी एअरटेलने ओडिशासह भागीदारी केली। भारती एअरटेलने TP नॉर्दर्न ओडिशा डिस्ट्रीब्युशनच्या भागीदारीत 2 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना बिल पेमेंट सोल्यूशन्स ऑफर करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे। बिल पेमेंट सुलभ करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट उत्तर ओडिशातील 4000 एअरटेल पेमेंट बँक्समध्ये एकत्रित केला जाईल। कंपनीची महत्त्वाकांक्षा संपूर्ण ओडिशामध्ये प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्याची आहे आणि अखेरीस तत्सम उपायांसाठी इतर राज्य वीज मंडळाशी भागीदारी करण्याची आहे, असे एअरटेल IQ व्यवसायाचे प्रमुख अभिषेक बिस्वाल यांनी सांगितले। बघूया पुढील घडामोड। मोहला मानपूर अंबाग चौकी हा छत्तीसगडचा 29वा जिल्हा बनला आहे। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील 29वा जिल्हा म्हणून नव्याने स्थापन झालेल्या मोहला मानपूर अंबागड चौकीचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या नकाशाचे अनावरणही केले। नव्याने स्थापन झालेला जिल्हा हा राजनांदगाव जिल्ह्यातून एक नवीन प्रशासकीय एकक म्हणून तयार करण्यात आला आहे। बघूया आजची शेवटची घडामोड। ई-प्रोसिक्युशन पोर्टलच्या वापरात उत्तर प्रदेश अव्वल। 9.12 दशलक्ष प्रकरणांसह उत्तर प्रदेश केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत व्यवस्थापित केलेल्या ई-प्रोसिक्युशन पोर्टलद्वारे खटले निकाली काढण्यात आणि दाखल होण्याच्या संख्येत आघाडीवर आहे। ऑगस्ट अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश 2.31 दशलक्ष, बिहार 8,59,000, गुजरात 4,87,000 तर छत्तीसगड 3,83,000 प्रकरणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या स्थानावर आहे। 2 वर्षांपूर्वी राज्यांनी सुरू केलेले पोर्टल हे जघन्य गुन्ह्यांमधील फौजदारी खटल्यांना गती देण्यासाठी न्यायालये आणि अभियोजन यंत्रणेला मदत करण्यासाठी गृह, IT आणि कायदा मंत्रालयांचा एक उपक्रम आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।